नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची HSC बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 28 मार्च 2022 या वर्षाची. याच धर्तीवर आपली चालू वर्षाची 2024ची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक अवश्य ओपन करा. तत्पूर्वी आपल्याला काही अडचणी असतील, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 12वी हिस्ट्री बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला 10 गुणांसाठी आपला असेल. त्यातला अ भाग 6 गुणांचा आहे आणि त्यासाठी आपल्याला 6 पर्यायी गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक गाळलेल्या जागेचे 4 पर्याय असतील आणि त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिला पर्याय, इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओ यांनी सुधारित दुर्बीण तयार केली. 2. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. 3. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. 4. इंग्लंडच्या एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. अशा पद्धतीने या गाळलेल्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर पुढची गाळलेली जागा 5. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 6. एर्नाकुलम हा पहिला 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे. त्यानंतर ब भाग, पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुणांसाठी. 1. पहिल्या गटातली चुकीची जोडी आहे सॅम्युएल कॉप्टन आणि त्याचं उत्तर आहे गोलीयंत्र. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये चुकीची जोडी आहे चौथी, आयव्हरी कोस्ट फ्रेंच वसाहत. तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे इटली मुसोलिनी आणि चौथ्या गटातली चुकीची जोडी आहे फाजल अली आयोग राज्य पुनर्रचना. त्यानंतर प्रश्न दुसरा, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातला अ भाग 4 गुणांसाठी. बघा, पहिलं, ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ कोपर्निकस. 2. 1975 साली भारतात विलीन झालेले राज्य सिक्कीम. 3. आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. 4. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. त्यानंतर ब भाग 4 गुणांसाठी. योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 1. दुसऱ्या चार्ल्सने मुंबई बेस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले कारण या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी येत होते. दुसरं, जुनागडचा नवाब पाकिस्तानला पळून गेला कारण संस्थानी प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते. तिसरा, स्वतंत्र भारताने ग्रामीण विकासाचा अनेक योजना सुरू केल्या कारण शहरे व ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये यासाठी. त्यानंतर चौथं, दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये CNGचा वापर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला कारण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने प्रदूषणावर उपाय म्हणून
ही शिफारस केली होती. त्यानंतर प्रश्न तिसरा 13 गुणांसाठी, त्यातला अ भाग 5 गुणांसाठी. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. मराठी सत्तेचा विस्तार हा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे आणि या नकाशावर आधारित प्रश्न पहा. त्यांची उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहायचे. पहिला प्रश्न, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर फ्रेंचांनी कोठे वसाहत स्थापन केली? त्याचं उत्तर आहे पुदुच्चेरी. 2. नागपूर येथे कोणाची सत्ता होती? भोसले. 3. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची वखार कोठे होती? मुंबई. 4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा येथे कोणाची वसाहत होती? पोर्तुगीज. आणि 5. ग्वाल्हेर येथे कोणाची सत्ता होती? शिंदेची. त्यानंतर ब भाग, संकल्पना चित्र पूर्ण करा. साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 2-2 गुणांसाठी एक संकल्पना आपल्याला पूर्ण करायची, कोणत्याही 4. त्यानंतर दुसरं आहे, युरोपीय वसाहतवादाशी संबंधित कालरेषा पूर्ण करा. या पद्धतीने ती पूर्ण करायची. तिसरं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. मूकनायक, समता, जनता आणि भारत. या पद्धतीने आकृती पूर्ण करायच्या आहेत. अशाच आखायच्या आहेत आपण आणि त्या ठिकाणी उत्तरासहित लिहायच्या आहेत. त्यानंतर 4, साताराच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामे. कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्थेची ठिकाणे, खटल्याचा निकाल देणे आणि गुन्हेगाराला शिक्षा देणे. त्यानंतर 5, सार्क समोरील आव्हाने. अपुरा व्यापार, संरक्षणावरील खर्च, लोकसंख्येचा विस्फोट आणि कृषी क्षेत्राचा अपुरा विकास. त्यानंतर शेवटचे भारतीय चिकित्सा पद्धती. 4 चिकित्सा पद्धती या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्यानंतर 4, प्रश्न 4 15 गुणांचा, अ भाग 6 गुणांसाठी. कोणत्याही 3 प्रश्नांच्या संक्षिप्त टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. 5 टिपा दिलेल्या आहेत. बघा, त्यातली पहिली टीप, युरोपातील धर्मयुद्ध. दुसरं, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध. 3, पोर्तुगीजांची युद्धनीती. 4, प्रार्थना समाज. आणि 5, भारत सरकारचे युवक धोरण. त्यानंतर ब भाग, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 9 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1, औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. 2, राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3, हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 4, भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. 5, पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यानंतर प्रश्न 6, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 10 गुणांसाठी. 1, स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या? 2, 1942च्या भारत छोडो आंदोलनाची माहिती लिहा. 3, शीत युद्धाचे परिणाम स्पष्ट करा. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. त्यानंतर प्रश्न 7, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोणतेही 3 15 गुणांसाठी. 1, अफगाण मराठी संबंध स्पष्ट करा. 2, काश्मीर संस्थांच्या विकेंद्रीकरणाची माहिती लिहा. 3, महायुद्धाचे परिणाम स्पष्ट करा. 4, पुढील वसाहतींच्या स्वातंत्र्याविषयी माहिती लिहा. आणि 5, देशी बियाणे संवर्धन कार्यात राहीबाई पोपरे यांच्या कार्याची माहिती लिहा. अशा पद्धतीने आज आपण
इयत्ता 12वीचा हिस्ट्रीचा पेपर आपण बोर्डाचा अभ्यासलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.